रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता
सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी माझा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी माझा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वर देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरे राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम राम हॅलो हॅलो एकांताचे सुख देई मज देव एकांताचे सुख देई मज देवा एकांताचे सुख देई मज देव एकांताचे सुख देई मज देवा आघातया जीवा चुकवो आघातया जीवा चुकवोनी आघातया जीवा चुकवोनी ध्यानी रूप वाचे नाम निरंतर 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 आपुला विसर पडोनी आपुला विसर पडो निज आपुला विसर पडो निज माय बाळा भेटी सुखाची आवड 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 तैसे मज गोडी देई देवा तैची मज गोडी दे देवा तैची मज गोडी दे देवा कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत दासांचे तो हित करीतोसी आकाशे दुहिर करी तुझ तुका म्हणे मी तो दिन पाप राशी मी तो दिन पाप राशे तुका म्हणे मी तो दिन पाप राशी कामाने मी तो दिन पाप राशे लावे पाठीशी माय बापा घालावे पाठीचे माय बाबा घालावे पाठीचे माय बाबा धानी रूप वाचे नाम निरंतर ध्यानी रूप वाचे नाम निरंतर धानी रूप वाचे नाम निरंतर
विठोबार कुमार टाळी वाजवा टाळी टाळी एक साथ प्रेमानं सगळ्यांनी टाळी वाजवा हातानं टाळी मुखानं ना संभाजी महाराज जय राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज जय। हरी राम। एकांताचे सुख देई मज देवा तया जीवा चुकवुनी ध्यानी रूपवाचे नाम निरंतर आपुला विसर पडो निधी माय बाळा भेटी सुखाची आवडी तैसी मज गोडी देई देवा कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत दासांचे तो हित करीतोसी तुका म्हणे मी तो दीन पापराशी घालावे पाठीशी माय बापा ध्यानी रूपवाचे नाम निरंतर आपुला विसर पडो निधी महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय
करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताची थोडा पीस कमी कर त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केलिया स्मरण इको कमी जरा होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोजस्ते जहस्फुरति प्रदेशं विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल एकांताचे सुख देई मज देवा आघातया जीवा चुकवुनी ध्यानी रूपवाचे नाम निरंतर आपुला विसर पडो निधी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे महान भगवत भक्त देहनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते श्रीमंत श्री तुकोबाराया यांचा 5 चरणाचा भगवान परमात्म्याकडं जीवाच्या सुखाच्या संबंधानं मागणारा अभंग आहे विठ्ठल अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे 5 चरणाचा आहे आणि भगवान परमात्म्याकडं मागणारा अभंग आहे। अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा मौजेग्राम श्री क्षेत्र टाकळी या पवित्र भूमीमध्ये गेल्या 40 वर्षापासून 3 तप पूर्ण झालेत। 4थ्या तपाच्या पूर्ततेच्या मार्गाने मार्गस्थ असलेला आपला हा सोहळा भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या कृपेनं भगवान श्री शंकरांच्या कृपा आशीर्वादानं हनुमंतरायाच्या कृपेनं ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या कृपा प्रसादानं तसेच श्री गुमानगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं अनेक साधू महात्म्यांच्या कृपेनं संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व भाविकांच्या वारकऱ्यांच्या सहकार्यानं व पंचकृषीतून येणाऱ्या सर्व ज्ञानीजन गुणीजन मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामधील आजच्या 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराला तुम्हा सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा प्राप्त झालं। त्यामुळं सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत विठ्ठल विठ्ठल। मला वाटतंय हरिभक्त परायण आदरणीय आपल्या गावातील एक सुंदर कीर्तनकार मनोहरजी राम चौरे महाराज वाटतं आपल्या गावातील 2 कीर्तनकार होते बरोबर कीर्तन। तसेच हरिभक्त परायण नूतन कीर्तनकार बाल कीर्तनकार श्रावणीताई महाराज तौर टाकळीकर त्यांचीही सेवा कीर्तनाची होती। हे एक विशेष कौतुकाची गोष्ट आहे। एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा बरं मोठ्या। आपल्या गावातील परमार्थाचं खरं फळ हे आहे। झाड लावलंय खरं पण त्या झाडाला फळच लागत नसतील तर पाणी घालून काय उपयोग आहे? ऐकली त्याला खत पाणी घालून काय उपयोग आहे? त्याला कुंपण करून काय उपयोग आहे? लावलेल्या झाडाला जर फळ येत लागलं असेल तर त्या झाडाचा आपल्याला उपभोग घेता येतो, फळाची गोडी चाखता येते। तसं परमार्थाचं फळ म्हणजे नवीन नवीन ही कीर्तनकार नवीन नवीन भजनी मंडळ तयार होणं ही खरं परमार्थाचं फळ आहे। आता काय गावाला झाडं लावलीत पण बिन फळाची फळच नाही महाराज, नुसते बेशरमावणी फुलं। पण अतिशय सुंदर आहे आपलं गाव, सर्वांगानं परिपूर्ण आहे। उगाच सासरवाडी म्हणून कौतुक करत नाही बरं, खरं खरं मनापासून सांगतो सर्वांगानं परिपूर्ण आहे। आपल्या गावामध्ये नित्यनेमानं भगवान भोलेनाथांची आरती होते, नामजप होतो, बरोबर आहे की नाही? नवीन भजनी मंडळ कितीतरी सुंदर तयार झाले आपल्यात।
विशेष महिला भजनी मंडळ तयार झाले। हा, वाजवा टाळी एकदा त्यांच्यासाठी पण। महिला भजनी मंडळ नवीन तयार झालं, नवीन कीर्तनकार तयार झाले, नवीन शिवशाहीर तयार झाले। एकदा टाळी वाजवा बरं त्यांच्यासाठी। काय नाव त्यांचं? विठ्ठल शिंदे। आदरणीय शिवशाहीर, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं वैभव विठ्ठलजी शिंदे, शिंद्रे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा। हे बघा, या मातीचा परिणाम आहे, या भूमीचा परिणाम आहे। मी त्यांचे ऐकलेत बरेच इन्स्टाला वगैरे। अतिशय गोड सुंदर ठेवाण आहे, सुंदर आवाज आहे, परखड भाषेमध्ये पोवाडे गातात। अजून काय पाहिजे? भविष्य इतकं सुंदर आहे आपल्या टाकळी नगरीचं। भविष्यामध्ये आपल्या टाकळीचं नाव केवळ धाराशिव जिल्ह्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे बरं का। हे वाक्य माझं लिहून घ्या। अतिशय गोड मंडळी आहेत, जुनी भजनी मंडळी, ज्यांनी परमार्थाचा पाया रचला, अशी भजनी मंडळी सगळीच आहेत। सगळीच एकापेक्षा एक सुंदर, तात्या भाऊ, ही सगळी मंडळी, बाबा चोपदार, ही सगळी मंडळी आहेत। ठेविले अनंते, आमचे हार्मोनी वादक लोखंडे बाबा, ही सगळी मंडळी। मला वाटतं मी नवीन नवीन कीर्तनकार झालो आहे की नाही, नवीन नवीन, आणि तुम्ही मला गुतवलो आहे की नाही, जे गावाला बांधील केलो। पण त्यावेळीपासूनचा माझा अनुभव आहे त्यावेळीपासूनचा। अतिशय प्रेमळ मंडळी आहेत महाराज। नवीन नवीन कथा सुद्धा आपल्या गावी झाली, भागवत कथा। त्यावेळेला काय येत होतं, पण तुम्ही सगळ्यांनी प्रेमानं श्रवण केली, पाठीवर थाप टाकली, म्हणून आज सबंध महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो। ही सगळ्यांची कृपा आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आणि कोणाच्या तरी आशीर्वादामुळं हे फल प्राप्त होतं। तसं हे नवीन नवीन जी मुलं तयार होत आहेत ना, मुलं असतील, मुली असतील, भजनी मंडळ, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची थाप त्यांच्या पाठीवर पडली पाहिजे। आपल्या गावातील एखादं रत्न मोठं होतंय, आपल्या गावात एखादा नवीन कलाकार तयार होतोय, याचा सार्थ स्वाभिमान आपल्याला पाहिजे बरं। कारण ते कुठं जरी गेले तर त्यांच्या आडनावानं त्यांची ओळख होत नाही, त्यांच्या नावानं त्यांची ओळख होत नाही, त्यांच्या गावाच्या नावानं ओळख होते, बरोबर आहे की नाही। पण आपल्या गावाचं नाव सबंध महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम ते करतील। त्या सर्वांचे मनापासून आभार। रामायण वाचक आहेत आहे की नाही, प्रवचक, वाचक, बरीच मंडळी आहे। लक्ष्मण शक्त्या बऱ्याच झाल्या। तुमच्या गावात वनवासी म्हणून आलो होतो मी, कोणाला आठवतंय का बघा, आहे का नाही? हां बाबा, आठवतंय का? या कनगरा रोडला जे आंब्याची झाडं आहेत बघा मध्ये, तिथं दुपारचा मुक्काम केला आणि रात्री इथं आलो होतो। बरीच वाचक प्रवचक होती, त्यांच्या भेटी झाल्या। म्हणजे त्यावेळीपासून सुंदर वातावरण गावाचं आहे, आणि 40 वर्ष झाला आपला हा सोहळा चालतोय। म्हणजे इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। आज मोठा वटवृक्ष झालाय, एवढं मोठं वैभव आपल्याला परमार्थिक जीवनात प्राप्त झालंय। ही भगवान शंकराची, पांडुरंगाची कृपा आहे, हनुमंतरायाची कृपा आहे। आदरणीय आमचे हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील एक सुंदर मृदंगवादक म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे श्रीरामजी महाराज बनसोडे आज वाजवायला आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात। शूटिंग सुंदर केली आहे आमचे परमस्नेही विशाल महाराज, माने महाराज। अतिशय नवीन तरुण तडफदार मुलं आहेत सगळे, हे आज ते शूटिंग करतायत, सिस्टमही लावतायत आहे की नाही, त्यांचे धन्यवाद। सिस्टम गोड आहे, सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो। तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी आदरपूर्वक साष्टांग प्रणिपात घालतो आणि सेवेला प्रारंभ। विठ्ठल आता लक्ष देऊन ऐका। अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे, आणि माझे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडं, पांडुरंगाकडं आपल्या अंतकरणातला भाव व्यक्त करतात। एका बाजूने जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबराय अप्रत्यक्षपणे तुम्हा आम्हाला निर्देश करतात, संकेत करतात। कोणता? यदा कदाचित आपल्या जीवनात कधी मागायची वेळ आलीच तर आपण कोणाकडे मागावं याचा संकेत तुकोबराय अप्रत्यक्षपणे करतात। आज तुकोबराय कोणाकडे मागतायत? भगवान परमात्म्याकडे, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंगाकडे मागतायत, विश्वाच्या मालकाकडे मागतायत।
जो देण्यामध्ये समर्थ आहे त्याच्याकडे मागतात. मला वाटते प्रत्येक जीवाला वाटतं मला काहीतरी देवानं द्यावं, प्रत्येकाला वाटतं का नाही मला काहीतरी मिळावं, किंवा देवाची सेवा जवळजवळ बरीच मंडळी करतात ते काहीतरी मिळावं म्हणून. अंतकरणामध्ये काहीतरी भाव असतो, अपेक्षा असते, आशा असते. मग तुकोबाराय म्हणतात इतर लोकांकडे काहीतरी मागण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाकडे मागा, पांडुरंग तुमचं मागणं पूर्ण करेल. का मागायचं देवाकडंच त्याच्या मागचं कारण सांगतो. जीवानं जीवाकडं मागितलं तर त्याचं मागणं पूर्ण होत नाही. का होत नाही त्याचं कारण सांगतो. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनात समाधान मिळावं, माझं जीवन परिपूर्ण व्हावं, माझ्या जीवनात आनंद प्राप्त व्हावा असं वाटतं का नाही. सुख मिळावं ही अपेक्षा आपण करतो. मग ज्याच्याकडं सुख आहे त्याच्याकडं मागितलं पाहिजे का नाही. आपल्याला सुख पाहिजे, मग कोणाकडं सुख आहे ह्या अगोदर बघितलं पाहिजे आणि त्याच्याकडे सुखाची मागणी केली पाहिजे. जीवानं जीवाकडे का मागू नये, कारण एक जीव दुःखी आहे तसा दुसरा सुद्धा या जगामध्ये ज्याला पाहावं तो दुःखी आहे बाबा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वेरा गिरे. जो देखे सो दुखिया बाबा. या जगामध्ये ज्याला पाहावं तो दुःखी आहे बाबा. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. या जगामध्ये देवाला आणि देवाच्या भक्ताला जर सोडलं तर अवघे जीव दुःखी आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग एका दुःखी माणसानं दुसऱ्या दुःखी माणसाकडे सुख मागितल्यावर मिळेल का. नाही मिळणार. मग सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल, देवानं आपल्याला सुखी करावं असं वाटत असेल तर पांडुरंगाकडे जा. कारण या जगतामध्ये मूर्तिमंत सुखाचा पुतळा कोण असेल तर माझा पांडुरंग आहे. सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा, माझा पांडुरंगा सारी कालो, माझा पांडुरंगा सारी कालो, माझा पांडुरंगा सारी सांगतायत. सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का जो. या जगतात पांडुरंगासारखा कोणी सुखी नाही. मूर्तिमंत सुखाचा पुतळा माझा देव आहे. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे असेल का नाही, पांडुरंगाकडे जा. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तो पंढरीशी जारी कवेळ. एकदा तरी पंढरपूरला जा आणि पांडुरंगाकडे सुखाची मागणी करा. भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला सुखी करेल. थोडा थोडा बीस राहू दे मग सारखा. विठ्ठल विठ्ठल. सुख पाहिजे असेल तर देवाकडं मागायचं असेल तर देवाला मागा, जीवाला मागू नका. आपलं दुःख सुद्धा सांगायचं असेल तर देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जीवानं जीवाला दुःख सुद्धा सांगू नये. आपलं सुखही सांगायचं असेल तर देवाला, सुखही मागायचं असेल तर देवालाच, आणि दुःख सुद्धा सांगायचं असेल तर देवालाच सांगा. लोकांना सांगू नका. का माहित आहे का, आपलं दुःख ऐकत असताना लोक डोळ्याला पाणी आणून ऐकतात.
आपलं दुःख ऐकत असताना लोक डोळ्याला पाणी आणून ऐकतात, पण आपल्या पाठीमागं तेच दुःख जगाला हसून सांगतात. ही जगाची रीत आहे. म्हणून लोकांना दुःख सांगायच्या भानगडीत पडू नका, देवाला सांगा. डोळ्यातले अश्रू ढाळायचेच असतील तर लोकांपुढे ढाळू नका. आपल्या डोळ्यातलं पाणी जगाला कधी दिसू देऊ नका. वाटलंच कधी दुःख झालं, वाटलंच जीवनात मोठ्या अडचणी आल्या तर भगवंताच्या दरबारात जा, पांडुरंगाचे पाय घट्ट पकडा, देवाला प्रार्थना करा. हंबरडा फोडून रडा, देवा रे काय चुकलं आमचं, काय दोष घडला आमच्याकडून, आमच्यावर निष्ठुर झालास. देवा तू कनवाळू आहेस, तू कृपाळू आहेस, तू दयाळू आहेस रे, आमच्यावर कृपा कर. तुम्ही जर देवाच्या दरबारात जाऊन तुमच्या डोळ्यातले अश्रू ढाळलात, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, एक ना एक दिवस माझा पांडुरंग तुमचे डोळे पुसायला आल्याशिवाय राहणार. पण रडायचं असेल तर कुठं रडावं लागेल? देवा. लोकांपुढे रडू नका महाराज. लोक आपलं दुःख द्विगुणित कसं होईल याचा विचार करतात, आपलं दुःख कसं वाढेल याचा विचार करतात. हे जग खूप भयानक आहे. प्रत्येकाला स्वार्थी भावना निर्माण झाली, फक्त माझं चांगलं झालं पाहिजे. प्रत्येक जण स्वतःचा विचार करतोय, दुसऱ्याचा विचार करायला जगात कोणी तयार? साधी कल्पना करा, ऐका. लग्नाच्या पंक्ती जेवायला बसल्या लग्न लागल्यानंतर, आणि एखादा माणूस जर नुकती वाढत असेल टोपल्यात घेऊन, बरं तर बघा तुम्ही लोकांची भावना कशी आहे. शेवटच्या नंबरचे जे दोघं असतात ना लोक बसलेली जेवायला पंक्तीत, ते असं वाकून बघतात, माझ्यापर्यंत ती टीका नाही, माझ्यापर्यंत ती टीका नाही. नुकती जवळजवळ यांच्यापर्यंत आली, 2 नंबरच्या माणसापर्यंत आली, त्यानं सगळी टोपल्यातली नुकती त्याच्या पात्रात टाकली. आता याला समाधान वाटलं पाहिजे का नाही? कसं आहे उगं होय नाही ना, नाही नाही. सोयाबीन गुत्त दिल्यासारखं गुत्त दिलंय का मला? बोलच बोलच. आता याला मिळाली नुकती, बरोबर, याला मिळाली, याच्या पात्रावर नुकती आली, याला समाधान वाटलं पाहिजे का नाही? अरे बस मला मिळालं म्हणून आनंद झाला पाहिजे का? आता याला मिळालंय त्याचा आनंद नाही, त्याला त्या पलीकडल्याला बघून म्हणते तुला नाही. ही वृत्ती कोणाची आहे? जीवाची. जीवाची. याला मिळालंय त्याचा आनंद नाही, समाधान नाही, पण त्याला मिळालं नाही त्याच्यातलंही सुखी झालंय. आपलंही जवळजवळ असंच झालंय. देवानं भरभरून दिलंय आपल्याला, पण जे दिलंय त्याच्यात आपण समाधानी नाहीत. बरोबर आहे की नाही? जे मिळालं नाही त्याची अपेक्षा आपल्या अंतःकरणात आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सुखी होतो, पण संत वर्ग असा नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. संत वर्ग सुखी आहे म्हणून एकतर संतांना दुःख सांगा, नाहीतर भगवंतांना सांगा. जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्या अंतःकरणातला भाव व्यक्त करतात, पण कुणापुढं? देवापुढं. आता मागणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय. कोणाकडं मागतात? विश्वाच्या मालकाकडं. आता एक वाक्य अजून बारीक ऐका, मग पुढे जाऊ आपण. देणाराही समर्थ असावा लागतो, मागणाराही समर्थ असावा लागतो, आणि जे मागणं मागतायत ते मागणं सुद्धा त्याच अधिकाराचं असावं लागतं. आता देणारा देव समर्थ आहे का? तुकोबाराय पांडुरंगाकडे मागतात, तो देव समर्थ आहे का? देणाऱ्याकडे 3 गोष्टी पाहिजे. 1 त्याचं अंतःकरण उदार पाहिजे, 2 त्याच्याकडे देण्याची सत्ता पाहिजे, आणि 3 त्याच्याकडे संपत्ती पाहिजे. मला वाटतंय माझा पांडुरंग या 3 गुणांनी समर्थ आहे. आणि या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्यालाच दानशूर म्हणतात, त्यालाच दाता म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये माझ्या पांडुरंगासारखा दानशूर दुसरा कोणी तोची एक दानशूर दाता, शूर दाता, तोची एक दानशूर दाता, शूर दाता, तोची एक दानशूर दाता, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता, शूर दाता, तोची एक दानशूर दाता, शूर दाता, तोची
बरोबर आहे सांगतात या त्रिभुवनात माझ्या पांडुरंगासारखा दानशूर दुसरा कोणी नाही. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. तोच एक दानशूर आहे. त्याच्या दरबारात गेलेला कुणीही आजपर्यंत विनमुख गेला नाही. किती अंतकरण उदार आहे माझ्या पांडुरंगाचं. ऐका, उपमन्यूनं वाटीभर दूध मागावं, किती वाटीभर, आणि भगवान परमात्म्याने दुधाचा समुद्र दान करावा. किती अंतकरण उदार असेल सांगा. वाटीभर दूध मागणाऱ्याला जो देव दुधाचा समुद्र दान करतो तो देव किती दानशूर असेल. सुदाम देवानी काय मागितलं होतं का देवाकडं? नाही. तुलाच माहित म्हणा. नाही. असं बोलू जा. सुदाम देवानी काय मागितलं नव्हतं? नाही मागितलं सुदाम देवा. पण काहीच न मागणाऱ्या सुदाम देवाला सुद्धा न मागता सोन्याची नगरी दान करतो. त्याचं नाव पांडुरंग आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला नाही की नाही मुष्टी पोहे घेवोनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोन्याचा दिला का नाही. अरे भगवान परमात्म्याचं अंतकरण एवढं उदार आहे. अंतकरणातला शुद्ध भाव सुदाम देवाच्या पाहिला आणि काहीच न मागितलं नव्हतं तरी सोन्याची नगरी दान केली. मग याचं भगवंताचं एवढं अंतकरण उदार आहे. भगवान देता है तो छप्पर हार के देता. म्हणून अपेक्षा ठेवायच्या असतील तर देवाकडून ठेवा, माणसांकडून ठेवू नका. कारण सांगू, माणसानं किती जरी दिलं तर ते कधीच पुरत नाही. पण माझ्या देवाने जर एकदा दिलं रे दिलं की त्याच्या 7 पिढ्याला सरता सरत नाही. म्हणून अपेक्षा देवाकडून ठेवा. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. उशीर होईल पण भगवान परमात्मा एक दिवस तुमच्या इच्छा पूर्ण करेल. म्हणून आज देणारा देव समर्थ आहे. देणाऱ्याकडे 3 गुण आहे. 1 सत्ता आहे, देवाला कुणाला विचारायची गरज नाही. 2 देवाचं अंतकरण उदार आहे. आणि 3 देवाकडे संपत्ती. ऐश्वर्य म्हणजे संपत्ती. आता देवाकडे संपत्ती किती आहे? भगवान परमात्म्याच्या पत्नीचं नाव आहे लक्ष्मी. काय नाव आहे? लक्ष्मी. लक्ष्मी 14 रत्नापैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी माता आहे. आणि ब्रह्मांडामध्ये जेवढं धन आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, त्याची मालकीन कोण आहे? लक्ष्मी माता आहे. आणि ती देवाची कोण आहे? पत्नी. आणि काम काय करतात? पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती यावे का कुलती. वेगे आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगे आनावा तो हरी, माझं दिनाती उद्धरी. वेगे आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगे आनावा तो हरी. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. वेगे आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगे आनावा तो हरी, माझं दिनाती उद्धरी. वेगे आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगे आनावा तो हरी. वा वा वा. एकदा टाळी वाजवा बरं आमचे श्रीराम महाराज. आणि उगा असल्या चाली म्हणल्यावर तर उली उली हालत जावा. लोक मृदंगावर तबल्यावर हालत नाहीत, हलकीवर ढोलकीवर हलते. डांगोडको नाकोडको, डांगोडको नाकोडको वाजलं तिकडं हलतेत लोक, इकडं हालत नाही. आनंदानं भजन केलं पाहिजे. किती गोड चाल आहे. काकड्या भजनातली चाल आहे की नाही? किती सुंदर आहे. माणसानं गोवली उली असं असं का बाबा. आणि इथंच हालता येते बरं का आई महिला मंडळ. का घरी जमतंय? पुरुष मंडळी काय कुठं बी हालतील, झुलतील, डुलतील. हो होय, आपल्याला बाहेर कुठे बी जमतंय, कसे बी जमतंय, ऐका नाही. पण महिला मंडळाला टाळी वाजवून भजन करण्याची, नाचून गाऊन पावलं खेळून आनंद घेण्याची, भुलया खेळण्याची, फुगडी खेळण्याची एकमेव जागा कोणती असेल तर कथान कीर्तनाची जागा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? ऐका नाही, ऐका नाही सांगा. कथेमध्ये आपल्याला आनंदानं भजन करता येतं. दिंडी सोहळ्यामध्ये पावलं खेळून नाचता येतं. हरिपाठामध्ये पावलं खेळून आपल्याला आनंद घेता येतो. का घरी जमतंय? उगा कल्पना करा बरं.
तुम्ही स्वयंपाकाला बसल्या, पोळपाट बेलणं समोर आहे आणि चपात्या लाटीत 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 तुम्हाला वाटलं जरा नाचावं, म्हणजे एखादा अभंग म्हणून भावगीत म्हणून एका हातात पोळपाट आणि दुसऱ्या हातात बेलणं घेऊन तुम्ही किचन पशी सुरू केला असं, आणि हे जर तुमच्या मालकानं बघितलं ती लांबूनच म्हणील हिच्या गोळ्या संपल्या का काय. अरे म्हणून तिथं घरी नाही, घरी नाचलं की फजिती होते आणि इथं नाचलं की पांडुरंगाची कृपा होते. आणि ही जागा सामान्य समजू नका. इथं आलेले प्रत्येक जण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, आणि इथंपर्यंत कुणीही येत नाही. या धर्ममंडपात येणारा अनंत जन्माचा पुण्यवान माणूस आहे. इथं यायला पुण्य लागतं. अय बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल कीर्तनाबद्दल अंतकरणात प्रेम निर्माण व्हायला, भगवंताच्या भक्तीविषयी अंतकरणामध्ये शुद्ध भाव निर्माण व्हायला पुण्य लागतं. अनंत जन्मीचे असेल पुण्य सामुग्री, पुण्य लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी तयामुखी हरी पैठा हो, पुण्य लागतं. आणि ज्या अर्थी तुम्ही इथंपर्यंत आलात त्या अर्थी पुण्यवान आहात. बरं, पुण्यवान माणसाची इथे येतात, बाकीचं बोलत नाही. पुढचं पुण्य लागतं इथंपर्यंत यायला, आणि आपण पुण्यवान आहोत. आणि ही जागा एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे बघा बाबा. या ठिकाणी बसून आपण जर शुद्ध अंतकरणानं भगवंताची सेवा केली, मग कोणी श्रवण करण्याची भक्ती करेल, कोणी भजन करण्याची करेल, कोणतेही करा, ती जर शुद्ध अंतकरणानं केली तर तो भगवंताशी एकरूप होतो. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, तो हरिरूप होतो माणूस, हरिरूप भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन होतो. आणि या जागेमध्ये प्रत्यक्ष माझा पांडुरंग उभा असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग, किंवा तेथे असे देव उभा तिसे समचरणाची शोभा. या कीर्तनात प्रत्यक्ष रूपानं पांडुरंगाचं वास्तव्य आहे. आणि इथं जर आपण आपल्या देहाचं भान विसरून नाचलो रे नाचलो की आपल्यासोबत विश्वाचा मालक सुद्धा नाचतो. बरं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, बोलावाय त्याला. तो का म्हणे नाही विश्वास सजा म्हणी पहावे पुराणी. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये विश्वाचा मालक नाचला होता का नाही? मग ही जागा सामान्य नाही, भगवान परमात्मा सुद्धा जिथं नाचतो ती जागा म्हणजे कीर्तनाची. मग इथं लाजायचं का? मग नाचायचं असेल तर कुठं नाचावं लागल? नाचो कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, 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 नाचो नाच म्हणावं तुझी तुझ. कोण सुद्धा हल्लं नाही, तू बघायला येत असं. चला, पाय लक्ष्मीच्या हाती इथं होतो आपण. बरं, तिशी यावी काकुलती. लक्ष्मी माता धनाची मालकी नाहीत, पण काम काय करतात माहित आहे का? भगवान परमात्म्याचे पाय दाबायचं काम करतात दासी म्हणून. याच्या मागचा एक मोठा अर्थ आहे बघा. एक तत्वज्ञान आपण घरी घेऊन जा. कितीही श्रीमंत घरातली पत्नी असेल तर त्या पत्नीनं आपल्या मालकाचे पाय दाबलेच पाहिजे. बरं का, दाबले पाहिजे. आपल्या पती परमेश्वराची ईश्वर समजून तिनं सेवा केलीच पाहिजे. आणि काय होतं बघा, पाय दाबल्यानंतर काय मिळतं त्याचं फळ ऐका, आणि तुम्ही करून बघा. 1 वर्ष
नाही, खरंच करून बघा, तुम्ही अनुभव घ्या. 1 वर्ष आपल्या मालकाचे पाय हातानं दाबा, हातानं, बरं हे महत्वाचं आहे. पालतं घालून तुडवायचं नाही. नाहीतर बऱ्याच लक्ष्म्या सेवा करतात पण हातानं नाहीच. दिवसभर शेतात काम करून मालक आला, वैरणीचा मोठा भारा डोक्यावर आणला आणि खाली टाकला. जरा मान दुखायली, पाठीत जरा असं ताटल्यासारखं झालं आणि मालकानं सहज म्हणला, हुई ग, हुई ग, हुई ग म्हणते. आणि मालकीनं हुई व ते कुठल्या गात्यात मला तर सापडली ना बरं. नवीन नवीन लग्न झाल्यावर तेवढं चांगलं बोलतात बघा. अहो अहो म्हणतात पहिल्या वर्षी. 1 वर्ष झालं की हुई हुई व, आणि पुन्हा 2-3 वर्ष लग्नाला झाली की अहो नाही, हुई व नाही, ऐ ते वाढते, पट्टी वाढते, सारे ग ग पर्यंत आले, पंचम पर्यंत जाते ते. आणि 1-2 मुलं बाळ झाले की मग अहो नाही, हुई व नाही, अय नाही. उलट लेकराला घालून म्हणते पुन्हा, पिंट्या विचार त्याला गिळायचा का कसं. आलं का बरोबर पट्टीत. खरं बोलल्यावर बरोबर हसतील लोक, बरं हे मला माहित आहे. लक्ष द्या, कुठवर आलं होतं. मालक दिवसभर शेतात काम करून आला, वैरणीचा भारा आणला, घरी टाकला. मालकीनेला म्हणलं, पाठीत जरा दुखायले, जरा चुपतीच का. काय म्हणलं त्यानं, चुपतीस का. आता कशानं चोपतेत, हातानं का पायानं. हातानं. मालकाला वाटलं आता हातानं चोपील. मालकीन म्हणली, झोपा राम. विश्वासानं पालतं पडले, हातानं चोपील. कशाचं चोपती बाबा. मालक जरा असा सडपातळ होता आणि मालकीन खात्या पित्या घरचे जरा जाडजूड होते. ती खाली झोपल्यावर त्या मालकिनीनं असा पाय दिला, कड 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 कड. अशे बरगाड्या मोडल्या 2-4 माय. सकाळी सकाळी घराच्या बाहेर चालताना ताटलेल्या मशिवणी चालला. येणारे जाणारी लोक त्याला म्हणायचे, जय हरी पाटील, जय हरी जय हरी. का झालं किंवा काय बी नाही, मशीन तुडविल्या. मालकिनीनं तुडविल्या म्हणेल का. चला जाऊ द्या, बाजूला ठेवा. हातानं पाय दाबा गड्या, हातानं. मला का सांगायचं आहे, लक्ष द्या. ज्याला वाटतं आपल्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास व्हावा, लक्ष्मी मातेचं आपल्या घरात आगमन व्हावं, असं जर वाटत असेल तर आपल्या पती परमेश्वराचे पाय हातानं दाबा. कुठून कुठेपर्यंत दाबायचं त्याचं सुद्धा शास्त्र आहे. गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा जो भाग आहे मधला, पिंडरी, तो भाग महिला मंडळाने हातानं दाबायचा असतो. का माहित आहे का. महिला मंडळाच्या हातामध्ये मनगटापासून पुढचा जो भाग आहे का नाही, या हातामध्ये शुक्र नावाचा ग्रह वास्तव्य करतो. कोणता, शुक्र नावाचा. आणि पुरुषांच्या पिंडरी नावाच्या भागात शनी नावाचा ग्रह वास्तव्य करतो. आणि शास्त्र प्रमाण असं आहे, ज्या वेळेला शनी नावाच्या ग्रहावर शुक्र नावाच्या ग्रहाचा प्रभाव पडतो त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचा वास होतो. म्हणून करून बघा तुम्ही. विनोद बाजूला ठेवा थोडा आणि 1च वर्ष करा आणि पुढल्या वर्षी सांगा. पण त्याला निरंतर सेवा करावी लागेल बरं माय. नाहीतर आज कीर्तन ऐकून सकाळ सकाळी अय इकड्या का ग, का म्हणलं ती जावं आपलं काय. आधी नवऱ्याच पाय दाबावं लागते लक्ष्मी असं. बरोबर झोपा. झोपलं ती मालकिनीनं पाय धरली ना असं 10 मिनिटं दाबली. पोराला म्हणली, पिंट्या बघ बरं कपाटात पैसे आले का. एवढ्या इथं का लाडक्या बहिणीचे पैसे आहेत का, अनुदान आहे. अखंडित सेवा करावी लागेल. अनुसया मातेनं अत्रि ऋषींची सेवा जशी केली तशी, सावित्री मातेनं सत्यवानाची सेवा केली तशी, माता सीतेनं प्रभू रामचंद्राची सेवा जशी केली तशी जर आपली सेवा झाली, आपल्या घरात सुद्धा लक्ष्मीचा वास होईल. विठ्ठल. देवाकडं संपत्ती किती आहे लक्षात आलं. ज्यांची पत्नीच लक्ष्मी आहे त्यांच्याकडे संपत्ती कमी असेल का, म्हणजे देव देण्यामध्ये समर्थ आहे. देवाला देण्याचा अधिकार आहे. आता मागणारे तुकोबाराय सुद्धा अधिकारी आहेत. देणारा जसा अधिकारी लागतो तसा मागणारा सुद्धा अधिकारी लागतो. कुणालाही देव देत नाही. कुणीही देवाच्या मंदिरात जावं, देवाला मागावं, देवानं त्याला द्यावं असं होत नाही. देव व्यवहार करतो. व्यवहार देवाचा एक स्वभाव आहे, लिहून घ्या. घेशी अगोदर काय, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. देव देतो बरं का,
देव सगळ्या मागण्या पूर्ण करतो. देवाचा अंतकरण उदार आहे पण कुणालाही देत नाही. जो भक्त भगवान परमात्म्याला अंतकरणातला शुद्ध भाव अर्पण करतो, अंतकरणातलं शुद्ध प्रेम अर्पण करतो आणि अखंडित पांडुरंगाची सेवा करतो, त्यालाच माझा देव देतो. दुसरं काही नाही लागत देवाला. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन, तुका म्हणे आन विठोबाची. कळता भरोबरी दुरावसी दोरी, कळता भरोबरी दुरावसी दोरी, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला दुसरं. बरं, देवाकडं धन संपत्ती ऐश्वर्य पद प्रतिष्ठा घेऊन जाऊ नका. देवाला त्याची अपेक्षा नाही. देवाला दुसरं काहीच लागत नाही, फक्त अंतकरणातला भाव. बरं, आणि तो शुद्ध भाव तुकोबारायांनी देवाला अर्पण केला होता. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध. आणि ही शुद्ध सेवा अखंडित देवाच्या चरणी तुकोबारायांनी अर्पण केल्यामुळं तुकोबारायाला मागण्याचा अधिकार आहे. आता देणारा देव समर्थ आहे, मागणारे तुकोबाराया अधिकारी आहेत. मग मागणं काय सामान्य असेल का? जगद्गुरु तुकोबाराया देवाला काही प्रापंचिक मागणं मागत असतील का? जगद्गुरु तुकोबाराया काही देवाला देहाच्या सुखाचं मागणं मागत असतील का? मागणं सुद्धा त्याच अधिकाराचं आहे. भगवान परमात्म्याच्या दरबारात तुकोबाराया गेले, दोन्ही हात जोडले आणि पांडुरंग परमात्म्याच्या नजरेशी नजर तुकोबारायांची मिळाली. तसं तर तुकोबारायांनी कधीच काही मागितलं नव्हतं आणि मागू नये. बरं, हात पसरीजिने देखत्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजिने देखत्याचे. मागू नये, पण मागायचंच असेल तर काय मागावं ते सुद्धा सांगितलं तुकोबारायांनी. हे मनसी काही मागा हेच देई पांडुरंगा. काही मागा असं म्हणत असेल देवा तर मला एकच मागणं दे. आता तुकोबारायांनी काय मागितलं त्याच्या अगोदर काय मागावं ही तुकोबाराय सांगतात.
काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे अनुचित आहेत. देवाकडं काही मागणे मागायचे नसतात, अनुचित आहेत, पण काही उचित आहेत. बघा तुकोबारायांनी कशी वाट ठेवली. काही मागणे आम्हा अनुचित म्हणजे वारकऱ्याला काही मागणे अनुचित आहेत, मागायचे नाहीत. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, भजनाचा छंद आहे, ज्यांनी वारकरी तत्व हातात घेतलंय त्यानं भगवान परमात्म्याकडं काही मागणी मागायचे नसतात. काही मागणी आम्हा अनुचित म्हणजे कोणते मागणी? संसारातल्या मागण्या वारकऱ्यानं देवाकडं कधी मागायचं नाही. बरं, प्रपंचातल्या मागण्या कधी मागायचं नाही. या नश्वर देहाच्या सुखासंबंधानं काही मागायचं नाही. मग काय अनुचित आहेत? परंपरा तुकोबारायांनी सांगितली. विश्वंभर बाबापासून आजपर्यंत आमच्या कुळात कोणी काही मागितलं नाही. आणि जर मागितलं असेल तर जीवाच्या कल्याणाचंच मागणं मागितलंय, जगत कल्याणाचं मागणं मागितलंय, जड जीवाच्या उद्धाराचं मागणं मागितलंय. दुसरं काही मागितलं नाही. म्हणून एक सांगू का, मागत जा देवाला, पण जीवाच्या सुखाच्या संबंधानं मागा. जे मागणं मागितल्यानंतर आपल्याला जीवाला सुख प्राप्त होत असेल, आपलं कल्याण होणार असेल, जन्मजन्मांतराच्या दुःखातून जीव मुक्त होत असेल, असं मागणं देवाकडं मागा. मग तुकोबाराय देवापुढे हात जोडतात. देवा, माझं एक तुझ्याकडं मागणं आहे. माझ्या अंतःकरणात एक इच्छा प्रगट झाली आहे देवा, आणि मला ती इच्छा तुझ्यासमोर व्यक्त करायची आहे. मला खात्री आहे माझी इच्छा पूर्ण तूच करणार आहेस, तुझ्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. देण्यामध्ये तू समर्थ आहेस. मग कोणती इच्छा आहे? देवा, एक मला मागणं मागायचं आहे. माझ्या जीवावर आशा, अपेक्षा, आकांक्षा अशा अनेक शत्रूंचे आघात होतात. त्या आघातापासून माझ्या जीवाला मला वाचवायचं आहे. त्या आघातापासून माझ्या जीवाला चुकवायचं आहे. मग काय कर देवा, मला एक कर. या लोकांतामध्ये मला ठेवू नको, त्यांच्या सोबत मला ठेवू नको, मला वेगळं कर. यांच्यापासून मला वेगळं कर, म्हणजे मला एकांत दे. आणि एकांतामध्ये जो भक्तिरसाचा आनंद प्रल्हादजीला मिळाला, एकांतामध्ये जो आनंद ध्रुव बाळाला मिळाला, तोच भक्तिरसाचा आनंद, तेच सुख मला प्रदान कर. बघा, भक्ती ही लोकांतामध्ये करण्यापेक्षा एकांतामध्ये जर केली तर त्याचा परिणाम लवकर होतो. बरं का बाबा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास सेवू ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. अखंडित तुकोबारायांनी भक्ती केली ती एकांतात. तुकोबाराया भामचंद्र डोंगरावर जायचे, तुकोबाराया भंडारा डोंगरावर जायचे. गळ्यामध्ये विना असायचा, हातामध्ये चिपळ्या असायच्या, आणि कंठामध्ये पांडुरंगाचं गोड नाम असायचं. आणि तुकोबाराया अखंडित पांडुरंगाचं चिंतन करायचं. तुकोबारायांनी भक्ती केली ती एकांतात. आता कशापासून एकांत पाहिजे थोडं नीट ऐका. घरादारापासून वेगळं होणं, परिवारापासून वेगळं होणं म्हणजे एकांत प्राप्त झाला असं नाही. बघा बरं का, नीट ऐका. आपल्या देहामध्ये काही विकार आहेत. या देहामध्ये काही विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, भुली, भ्रांती, आशा, आकांक्षा, मनशा, तृष्णा, कल्पना, वासना आदी करून अनेक विकार या देहात आहेत. आणि हे परमार्थाला बाधकता निर्माण करतात. जीवाला परमार्थाच्या मार्गाला जाऊ देत नाहीत, या मनाला भक्तीच्या मार्गाला लागू देत नाहीत. मग तुकोबाराय म्हणतात, देवा, यांच्यापासून मला वेगळं कर. माझ्या या देहामध्ये जे विकार आहेत, जे मला भक्ती करू देत नाहीत, परमार्थाच्या आड येत आहेत, त्याच्यापासून मला वेगळं कर आणि एकांत प्रदान कर. तुकोबारायांच्या अनेक अभंग आहेत. तुकोबाराय म्हणतात बघा, आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा. याचा माझा संबंध तोडून टाक. कशामुळे संबंध तोडायचा? हे मला भक्ती करू देत नाहीत. अंतःकरणामध्ये आशा ज्याच्या निर्माण होते तो वारकरी होईल का? तो संत होईल का? त्याच्याकडून भक्ती घडल का? भक्त त्याला म्हणतात गेली आशा पाश. बरोबर, ज्याच्या अंतःकरणातल्या आशा समूळ